त्यांची दुकानं बंद केली पाहिजे. आमचा आहे धंदा बंद करून बसायला लागेल, हारेटी बघायला लागेल. इव्हन बंदी आणली तरी चालेल, पूर्णच बंद झालं पॅकेट तरी चालेल. तुम्ही म्हणता जंक फूडवर हे नाही पाहिजे, गरीबांनी धंदा कसा करायचा? तो करतो ते चांगल्यासाठीच करत असेल, वाईट पी करत असेल. या पुढे काही बोलू शकत नाही आपण. मुलांना ते पौष्टिक आहार जातो, पोटात जायलाच पाहिजे. मग त्याच्यामुळे जर पौष्टिक नाही केलं तर मुलांना त्रास होतो. विद्यार्थ्यांच्या ताटातील प्रत्येक घास जो आहे तो त्यांच्यासाठी सुरक्षित असावा आणि त्याची जबाबदारी फक्त प्रशासनाची नसून आपला सर्वांची आहे. आणि असाच आदेश देत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त जे आहेत तुकाराम मुंडे यांनी आदेश जारी केलेला आहे. आणि त्याकरिता शाळांच्या परिसरामधील जवळपास 50 मीटरच्या अंतरामध्ये जे येणारे जे फूड स्टॉल आहेत ज्यामध्ये जंक फूड विक्री केली जात असेल त्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे. खरं तर कठोर कारवाई त्यांच्याकडून करण्यात येणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. कारण विद्यार्थी जे आहेत ते या जंक फूडकडे आकर्षित होतात. त्याचे खरं तर जाहिरातीचे फलक देखील जे आहे त्याच्यावर देखील बंदी आणण्यात येणार आहे, त्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र या आदेशावरती आता जे पालक आहेत त्यांना काय वाटतं, त्याचसोबत विक्रेत्यांना काय वाटतं, शिक्षकांना काय वाटतं, या सर्वांचाच आढावा घेतला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साइड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटर पर्यंत, ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो, त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानेश्वर आनंदराव दाते, प्राचार्य, महाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज, पुणे विद्यार्थी गृह संस्था, पुणे. आज जो काही आपण क्रांतिकारक बदल बघतात याचं सर्व श्रेय IAS अधिकारी माननीय श्री तुकाराम मुंडे साहेब, FDAचे आयुक्त, यांनी जो क्रांतिकारक निर्णय घेतला त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आमच्या विद्यालयाच्या शिक्षकांच्या, संस्था चालकांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आज जे भेसळीचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे लोकांची नीतिमत्ताच घसरलेली आहे का त्या अन्नात सुद्धा दुधात मिलावट करायची, भेसळ करायची, आणि त्यामुळे लहान मुलांच्या, वृद्ध माणसांच्या आरोग्याला ते घातक आहे हे सुद्धा लोक विसरायला लागलेले आहे. आणि हे पाप जे उघडकीस आलेलं आहे ते माननीय मुंडे साहेबांच्या धडाडीच्या नेतृत्वातून, निर्णयातून ते आलेले आहेत. शाळा ही खरं समाजाची एक फार मोठा म्हणजे कणा आहे. आणि या प्रांगणामध्ये ही लहान लहान मुलं जी खेळतात तर त्यांना सकस आहार मिळाला पाहिजे असा अट्टास मुंडे साहेबांचा आहे. तो अतिशय योग्य आहे. कारण आपण बघतो की अनेक शाळांच्या जवळ पानटपऱ्या, इतर काही दुकानं, त्या दुकानांमध्ये नको त्या प्रकारचे स्टिंग, अशा प्रकारचे कोल्ड्रिंक्स हे आलेले आहेत. काही दुकानांमध्ये गुटखा, इतक्या प्रकारचे मुलांच्या आरोग्याला घातक पदार्थ आलेले आहे आणि ती सर्रास विक्री चालू आहे. त्याबाबत समाजातला कोणीही बोलत नाही. परंतु आता जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्व समाज जागा झालेला आहे, सर्व शाळेतलं प्रशासन जागा झालेलं आहे. आणि या निर्णयाची साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारची अंमलबजावणी करावी एवढी मी त्यांना विनंती करतो. तुकाराम मुंडेंनी काल एक आदेश काढलाय FDA कडून की शाळांच्या परिसरामध्ये असणारे 50 मीटर पर्यंत जे हातगाड्या आहेत किंवा जंक फूडचे जे स्टॉल आहेत ते बंद करण्यात यावे किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तुम्हाला काय वाटतं या निर्णयावर? बरोबर केलंय ना, काय बरोबर केलं? आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे ते. मुलांसाठी काय वाटतं, म्हणजे जंक फूड बंद केले पाहिजे? केलंच पाहिजे, केले पाहिजे मुलांमध्ये. कारण आपण रील्स मध्ये बघतो म्हणजे खूप घाणेरड्या प्रकारे ते बनवलं जातं. रील्स मध्ये पण बऱ्याच ठिकाणी दाखवलं जातं की स्वच्छता नाही, त्या दृष्टीने मुलांचं आरोग्य महत्वाचं आहे. म्हणजे बरोबर. काय वाटतं, तुमची मुलगी खाते का जंक फूड? खाते. काय काय खाते? चिप्स, अजून काय काय? मॅगी, फ्रेंच फ्राईज, पाणीपुरी सगळंच खाते म्हणजे?
त्यासाठी त्याच्यानंतर त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आले की म्हणजे पौष्टिक आहार जे आहे ते देखील देऊ शकतात. ते तुम्हाला योग्य वाटतं? म्हणजे मुलं खातात का ते? खातात. पौष्टिक आहार दिला पाहिजे. पालक म्हणून काय वाटतं, अजून काय म्हणजे नियम काढले पाहिजेत मुलांच्या आरोग्यासाठी? बोल. की खाऊची दुकानं बंद केली पाहिजे. खाऊची दुकानं बंद केली पाहिजेत हा आरोग्यासाठी. हा काही तुकाराम मुंडेंनी जो निर्णय घेतलाय, काय वाटतं त्याबद्दल पालक म्हणून? जो त्यांनी निर्णय घेतला तो अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. जे चिप्स वगैरे पॅकेट जे बिस्किट्स जे बाजूला इथं ठेवले जातात ते चांगले नाही आहे. जे स्कूलच्या बाजूला आहेत ते मुलांच्या हेल्थसाठी चांगले नाही. त्याच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात. आणि जे त्या प्रकारचे बनवलेले असतात ते तेल वापरतात ते खूप खराब दर्जाचं तेल असतं. बटाटे असतात ते बटाटे चांगल्या प्रकारचे नसतात. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य निर्णय आहे. त्याऐवजी काय ठेवलं पाहिजे मुलांसाठी? काय चांगले काय वाटतं? जर तुम्हाला असं जर पाहिजे साईडला तर मुलांसाठी तुम्ही फ्रूट ज्यूस ठेवू शकता किंवा फ्रूट प्लेट वगैरे मुलांच्या स्कूलच्या आजूबाजूला तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. किंवा आणि जे बिस्किट्स वगैरे जर ठेवायचे असेल तर तुम्ही नाचणीची बिस्किट, गव्हाची बिस्किट ते आजकाल म्हणजे भेटत आहेत मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर मग तुम्ही ते स्नॅक्स म्हणजे द्यायला चांगले. ते काय वाटतं म्हणजे जाहिरातीचे फलक देखील त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे जर 50 मीटरच्या आत असेल तर? तुमची मुलं देखील मागतात का म्हणजे? नाही, माझा मुलगा जंक फूड खात नाही. कारण आम्ही त्याला लहानपणापासूनच सवय लावली आहे की हेल्दीच खायचं. आणि घरात जर काय चिप्स असतील प्रकार तर आम्ही ते मध्ये बनवले जातात. घरातच चिप्स बिस्किट सुद्धा मी स्वतः घरातच बनवते. नाचणीची, गव्हाची सगळं घरीच बनवतो. पालकांची पण काय अशी जबाबदारी वाटते तुम्हाला की म्हणजे जसं तुम्ही म्हणताय तुमच्या मुलाला तुम्ही बाहेरचं न खाण्याची सवय लावली तसं इतर पालकांनी काय काळजी घेतली? मुलांचा आपल्याला आपल्या मुलाचं आयुष्य जर चांगलं करायचं तर आपल्याला त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायला पाहिजे. ते पण मेन सुरुवात आहे आपली खाण्यापासून. जर मुलांना चांगलं आपल्याला द्यायचं ग्रोथ त्यांची चांगली करायचं आहे तर खाणं पिणं सगळं योग्य पाहिजे. प्रोटीन कार्ब्स सगळं प्रॉपर दिलं पाहिजे. बाहेरचं फूड अवॉइड केलं पाहिजे. घरीच बनवलं पाहिजे फूड सगळं. शाळेच्या परिसरामध्ये 50 मीटर पर्यंत जंक फूडचे जे स्टॉल्स आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. काय वाटते पालक म्हणून तुम्हाला? बरोबरच आहे, योग्य आहे. कारण ते दिसणारच नाही मुलांना तर ते मागणार नाही. आणि पॅकेट फूडबद्दल काही हे नाही आहे, पण त्यांची क्वालिटी चांगली असेल तर मुलांनी ते कधीतरी खायला हरकत नाही आहे. असं ते पाम तेल वापरतात, रिफाईंड नसतं. ते खूप काही असे एसेन्स किंवा काय ते टाकतात. ते पण नसलं की मग ते मुलांना ते दिसणारच नाही. इव्हन बंदी आणली तरी चालेल, पूर्णच बंद झालं पॅकेट तरी चालेल. शाळेच्या परिसरामध्ये आता तरी 50 शाळेत नाही, इव्हन असंही कुठेही ग्रोसरीच्या कुठल्याही शॉपमध्ये जरी ते बॅन झालं ना तरी चालेल. काय वाटतं मग म्हणजे मुलं आकर्षित होतात घरी का? हो, त्यांना ते चव टेस्ट ते त्यांचे ते काही असे आतमध्ये ते टाकतात कंटेनर काय जे टाकत असतील इन्ग्रेडियंट्स, त्यामुळे ते मुलांना ते चव बसते जिभेला. मग ते खाल्ल्याशिवाय त्यांना राहत नाही. मी माझ्या मुलीबद्दलच सांगते, तिलाच ते सारखं लागतंच. म्हणजे दर 2-3 दिवसांनी तिला ते पॅकेट फूड लागतंच. मुलांच्या आरोग्यासाठी म्हणजे किती घातक आहे? काय घातक आहेच आहे, आता सगळेच जण आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे मग ते बंद झालं तर किंवा मग त्याच्याऐवजी त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे कारण जे व्यावसायिक आहेत त्यांचं नुकसान होतं ते म्हणतात, तर त्यांच्याकडून असं देखील म्हणण्यात येते की पौष्टिक आहार ठेवला पाहिजे. त्यात त्यांना मार्जिन काय मिळतंय ते पण आहे ना. फूड क्वालिटी चांगली असेल तर 10चे 20 रुपये घ्या तुम्ही, पण चांगलं तरी द्या. मी तर आमच्या आजूबाजूला तेच सांगते सगळ्यांना, तुम्ही आणा, प्रोडक्ट चांगले असेल तर ठीक आहे, 10 देतो त्यामुळे 20 देऊ आम्ही, पण क्वालिटी चांगली पाहिजे. म्हणजे निर्णय योग्य वाटते? हो, अर्थातच. म्हणजे आता त्यांचं काम ते चांगलंच चाललंय. त्यामुळे आता हे पॅकेट फूड पण आमचं पण तेच डिस्कशन झालं घरी की हे पॅकेट फूडही बंद झाले तरी चांगलंच आहे. माझं ठाम मत आहे की जो त्यांनी निर्णय जो घेतलाय तो योग्यच घेतलाय. मुलांना जे पौष्टिक आहार जातो पोटात जायलाच पाहिजे. मग त्याच्यामुळे जर पौष्टिक नाही गेलं तर मुलांना त्रास होतो. मुलांचं नुकसान होतं, मुलांचं नुकसानच होतं ना ते. म्हणजे काय शाळेत काय देतात पौष्टिक आहार, तो त्याच्यात पण नियमाने केलीच पाहिजे की दर 6 महिने, मी तर म्हणते 3 महिन्यांनी पाहणी केली पाहिजे. त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आले की शाळेमध्ये जे कॅन्टीन आहेत त्यांची पण 6 महिन्यांनी 6 महिने मी तर म्हणते 3 महिन्यांनी केली पाहिजे. कारण काय 6 महिने म्हणल्यावर लोकांना माहित असतं चला 6 महिने येणार ना, कशाला एवढं काळजी घ्यायची. म्हणजे 3-3 महिन्यांनी खरं शाळेचं तपासणी करायलाच पाहिजे, कॅन्टीनची सगळं बघायलाच पाहिजे. मुलांसाठी आणखी काय निर्णय घेतले पाहिजेत? काय निर्णय आता जे पौष्टिक तुम्ही देतात ते द्यायला पाहिजे. घरच्या पालकांनी पण पौष्टिकच आहार मुलांना द्यायला पाहिजे. नक्कीच पालकांनी पण पालकांनी पण थोडी काळजी घेतली पाहिजे की काय द्यायचं काय नाही आपल्या पालकांना, हे पण केलंच पाहिजे ना मुलांना. शेवटी मुली आपण जे देऊ तेच खाणार ना.
तुम्ही उद्या 10 रुपये दिले की 10 रुपये चटपटीत मुलं खाणार. जाहिरातीचे देखील फलक जे आहेत ना त्यांना पण बंदी आणली 50 मीटर मध्ये. हो ते योग्य आहे, बरोबरच आहे. त्याकडे आकर्षित होतात तुम्ही. हो मुलं ते आकर्षित होतात. जे चांगलं चटपटीत खायला मिळतं त्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं आहे खावं, हे चुकीचं आहे ना. त्याचा परिणाम योग्य मुलांच्या परिणाम याच्यावर होतो, आहारावर होतो. म्हणजे माझंही वाटतं की त्यांनी जो निर्णय घेतो तो अगदी योग्य आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे. काय नुकसान तर होणार आहे सगळ्यांचीच, धंदेवाल्यांची नुकसान होईल आणि आमची नुकसान होणार आहे. का ते 5 रुपयाची वस्तू आहे आणि पोरांक 1 रुपये 2 रुपयाची वस्तू असतात, पैसे असतात. काय करणार, करू शकत नाही आपण. मुलं येतात का शाळेत? येतात, शाळा सुटल्या येतात, जाताना बी येतात, 1-2 रुपयाची वस्तू घेऊन जातात. काय काय घेतात म्हणजे? हे टॉमीजी बिमीजी कुरकुरे चिक्की आमटक्का काळा कट्टा हे घेतात. इथं घेतात. हा पण त्यांचं असं म्हणणं आहे की मुलांची सुरक्षितता ही जास्त महत्वाची आरोग्यासाठी. आहे ना, आम्ही कुठं नाही म्हणलो. हा, मग- घ्या तुम्ही तशी सुरक्षित घ्या, चांगले घ्या, वाईटपणा नका घेऊ कुठल्याच गोष्टीत, व्यवस्थित राहा बस. पण मुलं तेच ना, मग मुलांनी जर हे खाल्लं तर मुलं आजारी पडतात किंवा काय. आजारीचं कोण नाही, आजारी तो कोण नाही पडत, सगळेच पडतात की. हा पण याच्या ऐवजी तुम्ही पौष्टिक ठेवा. मग पौष्टिक ठेवायचं, काय ठेवणार पौष्टिक, काय ठेवायचं पौष्टिक. मुलांसाठी जे हा मग पौष्टिक करायचं असेल तर आता आम्हाला धंदा वाढवावा लागेल, माणसं आणायला लागणार, मटेरियल आणायला लागणार, पैसे आणायला लागेल. पैसे कोण देणार, आता आम्हाला रिटायर झालो आम्ही, आमचं 60 वय, काय करणार आम्ही. हे पुढं काही करू शकत नाही आणि कोण लोन देणार नाही आम्हाला बँकेवाले. मग आमचं आहे धंदा बंद करून बसायला लागेल, हारिटी पीक बघायला लागेल, बस संपले विषय. काय वाटतं मग तुमचं काय सांगणार? मग काय सांगत आता त्याला, तो करतो ते चांगल्यासाठीच करत असेल, वाईट पीक करत असेल. या पुढचं काही बोलू शकत नाही ना आपण. मुलांसाठी काय वाटते तुम्हाला? मुलं आली तरी चांगलं, नाही आली तरी चांगलं. आपलं तसं काही धंद्यावर परिणाम होणार, जे आला तरी परिणाम आहे, नाही आले तरी परिणाम आहे. धंदा हा सगळ्यांचा बंद होतो चाललाय. तुम्ही म्हणता जंक फूडवर हे नाही पाहिजे, तर गरीबांनी धंदा कसा करायचा. पण मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हो ते पण आहे, पण आता त्याच्यावरच पोट चालू आहे, घरचं घर चालू आहे, मग कसं करणार. पण त्यांचं म्हणणं आहे की मग जंक फूड ऐवजी तुम्ही पौष्टिक पदार्थ म्हणजे मुलांसाठी जे सतत आहार असेल किंवा चांगलं. आणि आपल्या पुण्यात तर पहिलं वडापावच फेमस आहे, तेच खाणार. बाकी कुठलं शाळेच्या आवारातले फक्त 50 मीटर पर्यंत बंद करण्यात, मग आता कसं करण्यात येणार. कारवाई करण्यात येणार. काय वाटतं मग काय निर्णय घेतला पाहिजे? योग्य निर्णय काय सरकार ठरवून ते आम्ही पण त्यांच्या संघ मान्य करू. फास्ट फूड आयटमवरती कारवाई झाली पाहिजे, म्हणजे नाही का. पण वडापाव वगैरे प्रत्येकजण खाणारच एक व्यक्ती आहे. पण ज्या फूड मध्ये म्हणजे जास्त फॅट असेल, जास्त शुगर, जास्त मीठ वगैरे असेल त्यांच्यावर कारवाई होणार, कारण मुलांच्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही. बरोबर आहे, ते पण बरोबर आहे तुमचं म्हणणं मॅडम. पण वडापाव आणि आपल्याकडं हे असतंच, आम्ही काय पोहे वगैरे विकतो, समोसे वगैरे तर चालू राहतात. मुलं येतात का इथं? मुलं नाही येत, आपले रेग्युलर कस्टमर असतात आमचे. लहान मुलांना नाही देत. शाळा आहे म्हणजे मुलांसाठी आम्ही पोहे वगैरे देतो मुलांना, उपीट वगैरे, शिरा, साबुदाणा खिचडी. वडापाव वगैरे मागतात. मुलं नाही मागत आमच्याकडे वडापाव वगैरे. किंवा त्यांच्याकडून असं पण म्हणण्यात येते की वडापाव म्हणजे असं जंक फूड ऐवजी तुम्ही पौष्टिक आहार द्या, ते परवडणार आहे का तुम्हाला, किंवा स्वच्छता असावी सगळी? स्वच्छता आमच्याकडे आहेच मॅडम कंटिन्यू, त्यामुळे तो काही विषयच नाहीये. काय वाटते मुलांसाठी हा निर्णय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं हा निर्णय योग्य आहे का? ओके. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर तुकाराम मुंडे यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यावर आता पालक मात्र आपल्याला खुश पाहायला मिळतात, मात्र विक्रेते जे आहेत ते कुठंतरी नाराज असल्याचं आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतं आणि त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र जर पौष्टिक आहार ठेवायचा म्हणलं तर त्यांना मोठ्या प्रमाणात भांडवल लागेल, त्याचसोबत त्यांना तो व्यवसाय पुन्हा करता येणार नाही असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र या तुकाराम मुंडेंच्या या निर्णयावरती तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पुण्याहून स्नेहल लिमगरे, डिजिटल प्रभात.